महेश खत वाढवत गेलो, फवारणी वाढवली तरी उत्पादन तिथंच अडकलंय रे. आणि पाणी दिलं की लगेच जमीन कोरडी होती. हो, थोडा पाऊस पडला तरी चिखल. ही रोगाची लक्षणं नाहीत, हा ही जमिनीच्या दमण्याची लक्षणं आहेत. हा म्हणजे समस्या खताची नाही, नाही. समस्या जमिनीची आहे. पण आपण तर झाडाला रोज खायला देतो. पण जमिनीला कधी विचारलं का तू ठीक आहेस का? जमीन बोलते का? बोलते. आणि तिच्या जिवंतपणाचं नाव आहे सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कर्ब. ते नेमकं काय करतं? पीक अवशेष, शेणखत, मुळं हे सगळं जीवाणू विघटन करतात. यालाच ह्युमस म्हणतात. कर्ब म्हणजे जमिनीचा एटीएम. एटीएम. आज घातलेलं खत उद्या झाडाला मिळायला हा कर्ब हवाच. कर्ब कमी झाला की खत धरून राहत नाही, पाणी धरून राहत नाही, मुळं खोल जात नाही. म्हणजे झाड वरून हिरवं, आतून कमजोर. मग उपाय काय? जमिनीला परत जिवंत करा. पीक अवशेष जाळू नका. शेणखत, कंपोस्ट वापरा. हिरवळीची खते घ्या. म्हणजे कर्ब खर्च नाहीये, भविष्याचा विमा आहे. जमीन वाचली तरच शेती वाचली. अशी खरी शेती विज्ञान माहिती हवी असेल तर अॅग्रिकॉस महेशला फॉलो करा आणि कमेंट करा ऑर्गॅनिक कार्बन. मी तुम्हाला सर्व माहिती